Hello students, today let's see the next point, pressure of an ideal gas. Here let there be n moles of an ideal gas enclosed in a cubical box of helium phi with sides of the box parallel to the coordinate axis as shown in this figure. So this is a cubical container, and length of each side of this cubical container is suppose L. Therefore, its volume phi will be equal to L cube. In this container, suppose that a gas, ideal gas of n moles is enclosed. Here, edges of the cube are parallel to the coordinate axis x, y, z. सपोज. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हा नवीन पॉइंट पाहायचा आहे, प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस. तर इथे या आकृतीमध्ये एक क्युबिकल कंटेनर आहे, क्यूब शेप्ड कंटेनर आहे, आणि त्या कंटेनरच्या प्रत्येक साइडची लेंथ एल इतकी आहे. त्यामुळे त्या कंटेनरचे व्हॅल्यूम फी बरोबर एल क्यूब इतके आहे, आणि याच्यामध्ये n मोल इतका आयडियल गॅस एनक्लोज केलेला आहे. द वॉल्स ऑफ द बॉक्स आर केप्ट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इथे हे जे कंटेनर आहे त्या कंटेनरचे वॉल्स चे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे टोटली टेम्परेचर याचं कॉन्स्टंट आहे. हियर we will use the word molecular speed rather than the molecular velocity, since the kinetic energy of a molecule depends on velocity irrespective of its direction. तर या ठिकाणी आपण velocity हा शब्द चा उपयोग न करता स्पीड हा या शब्दाचा उपयोग करणार, कारण कायनेटिक एनर्जी जी आहे ती वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड वरती म्हणजेच स्पीड वरती अवलंबून असते. या ठिकाणी डायरेक्शनचा फारसा संबंध नाही. द गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली मूव्हिंग रॅन्डमली इन व्हेरियस डायरेक्शन्स, कोलाइडिंग विथ इच अदर अँड हिटिंग वॉल्स ऑफ द बॉक्स अँड बाउन्सिंग बॅक. तर हा जो कंटेनर आहे त्या कंटेनर मधील मॉलिक्युल हे कायम मोशन मध्ये असणार आहेत, आणि मोशन मध्ये असलेले हे मॉलिक्युल्स काय होतील, ह्या वॉल्स वरती असे कोलाइड होतील आणि पुन्हा ते बाउन्स होतील, पुन्हा या समोरच्या सरफेस वरती कोलाइड होतील आणि पुन्हा कोलाइड होऊन या दिशेने येतील. अशा प्रकारे हे जे मॉलिक्युल्स आहेत ते ह्या वॉल्स वरती कोलाइड होतील, त्याचबरोबर ते एकमेकांनाही कोलाइड होतील, एकमेकांच्या वरती आदळतील, तसेच ते वॉल वरती सुद्धा आदळतात. ऍज अ फर्स्ट अप्रॉक्सिमेशन वी निग्लेक्ट इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स अँड कन्सिडर ओनली इलॅस्टिक कोलिजन्स विथ द वॉल्स. तर या ठिकाणी एक आपण अप्रॉक्सिमेशन करणार आहोत, ते म्हणजे मॉलिक्युल मध्ये आपसामध्ये जी काही कोलिजन्स आहेत किंवा ज्या काही धडका आहेत किंवा टक्करी आहेत, दोन मॉलिक्युल एकमेकांच्या वरती धडकणार आहेत, तर ही इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स आपण निग्लेक्ट करणार, आणि ह्यांच्यामध्ये जे कोलिजन्स आहेत म्हणजे हे मॉलिक्युल्स त्या कंटेनरच्या वॉल वरती कोलाइड होणार असं आपण म्हणणार आहोत, आणि त्या मॉलिक्युल मध्ये आपसात होणारी जी कोलिजन्स आहेत ती निग्लेक्ट करणार. आता ही जी कोलिजन्स आहेत मॉलिक्युलची वॉल वरती होणारी जी कोलिजन्स आहेत ही इलॅस्टिक कोलिजन्स असणार आहेत. इट इज नॉट फिजिकल unphysical to assume this because, as explained earlier, the mean free path increases as the pressure is reduced. तर इथे mean free path म्हणजेच काय, when molecule collides, molecules are always in the state of motion, random motion. They collide with each other. Between two successive collision, molecule travels along a straight line. This straight line distance is called as the free path. तर मॉलिक्युल्स हे जेव्हा सतत एकमेकांच्या वरती कोलाइड होत असतात
दोन कोलिजनच्या दरम्यान हा मॉलिक्यूल असा सरळ रेषेत ट्रॅव्हल होतो असा. मग दोन कोलिजनच्या दरम्यान मॉलिक्यूलने कापलेले हे जे सरळ अंतर आहे त्याला म्हणतात फ्री पाथ. And the average distance covered by the molecule between two successive collisions is called as the mean free path. आणि दोन कोलिजन मधील सलगच्या दोन कोलिजन मध्ये कापलेले सरासरी जे अंतर आहे त्याला मीन फ्री पाथ असे म्हणतात. तर जर आपण प्रेशर रिड्यूस केलं तर हे मीन फ्री पाथ इन्क्रीज होते. Thus, pressure is so adjusted that the molecules do not collide with each other but collide with the walls. आणि प्रेशर हे अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेले असते की जेणेकरून हे मॉलिक्युल्स एकमेकांवरती कोलाइड होणार नाहीत, मात्र ते वॉल्स वरती कोलाइड होतील. असे आपण अप्रॉक्सिमेशन करणार आहोत. ए टिपिकल मॉलिक्यूल इज शोन इन द अबव फिगर moving with velocity v bar about to collide with the shaded wall of the cube. तर या आकृतीमध्ये एक मॉलिक्यूल दिलेला आहे आणि तो मॉलिक्यूल या ठिकाणी हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल v बार इतक्या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होतो आहे आणि तो या प्लेन वरती शेडेड वॉल वरती कोलाइड होणार आहे. A typical molecule is shown in this figure moving with velocity v bar about to collide with the shaded wall of the cube. The wall is parallel to yz plane. आता ही जी shaded wall आहे ती y आणि z yz plane ला parallel आहे. This is the y. This wall is parallel to yz plane. This wall is parallel to yz plane. तर ही जी प्लेन आहे शेडेड वॉल जी आहे ती yz प्लेन ला पॅरलल आहे. As the collision is assumed to be elastic, during collision the component Vx of the velocity will get reversed, keeping Vy and Vz components unaltered. तर इथे collision इलास्टिक असणार आहे आणि इथे कोलिजन झाल्यानंतर कंपोनंट Vx हा कंपोनंट जो आहे तो रिव्हर्स होईल. म्हणजे ही व्हेलॉसिटी v आहे त्याचे तीन कंपोनंट म्हणूया आपण Vx, Vy आणि Vz. तर इथे हा मॉलिक्यूल असा एक्स ऍक्सिस ला पॅरलल निघालेला आहे. तर त्याचा Vx कंपोनंट आहे तो टुवर्ड्स शेडेड वॉल आहे, शेडेड वॉल कडे आहे. आता रिव्हर्स झाल्यानंतर तो जो Vx कंपोनंट आहे तो असा असणार आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल त्या शेडेड वॉल वरती कोलाइड झाल्यानंतर त्याच्या व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट आहे तो रिव्हर्स होईल. म्हणजे Vx हा जो कंपोनंट आहे व्हेलॉसिटीचा तो रिव्हर्स होईल आणि Vy आणि Vz हे जे दोन कंपोनंट आहेत ते अनअल्टर्ड असतील. तर इथे हे दाखवलेले आहे. इकडे हा समजा अशा प्रकारे वॉल कडे निघालेला आहे. जाताना व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट हा असा आहे आणि रिव्हर्स झाल्यानंतर बाउन्स झाल्यानंतर व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट हा असा असणार आहे. त्यावेळी Vy हा कंपोनंट जो आहे तो Vy हा कंपोनंट त्याच्यामध्ये कोणताही चेंज झालेला नाही. Considering all the molecules, their average y and z components of the velocities are not changed by collisions with the shaded wall. तर सगळे मॉलिक्यूल जर आपण विचारात घेतले तर त्यांचे y आणि z कंपोनंट हे चेंज होणार नाहीत जेव्हा ते मॉलिक्यूल्स ह्या शेडेड वॉल वरती कोलाइड होणार. This can be understood from the fact that gas molecules remain evenly distributed throughout the volume and do not get any additional motion in the plus y or minus y and plus z and minus z direction. तर इथे
ते जे मॉलिक्यूल आहेत तर त्या मॉलिक्यूलना आपण त्यांचे डिस्ट्रीब्युशन इव्हनली डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे आपण असे समजणार आहोत की त्यांना प्लस वाय आणि मायनस वाय किंवा प्लस झेड आणि मायनस झेड या डायरेक्शनने ऍडिशनल मोशन मिळणार नाही. त्यामुळे त्यांची ही जी मोशन आहे ती अलॉंग वाय ऍक्सिस असेल. Thus, y and z components remain unchanged during collision with the wall parallel to the yz plane. तर जेव्हा ही कोलिजन्स अशी yz प्लेनला पॅरलल असतील तेव्हा y आणि z thus y and z component remain unchanged during collision with the wall parallel to the yz plane. तर इथे y आणि z हा कंपोनंट हे काय राहतील अनचेंज राहतील आताच पाहिल्याप्रमाणे आपण. Hence the change in momentum of the particle is only in the x component x component of the moment. Delta px is given by. तर इथे पार्टिकलच्या मोमेंटम मध्ये झालेला जो चेंज आहे व्हेलॉसिटीच्या एक्स कंपोनंट मध्ये जो बदल होणार आहे त्यामुळे पार्टिकलचा म्हणजे जाताना मोमेंटम व्हेलॉसिटी एका दिशेने असेल, बाउन्स झाल्यानंतर व्हेलॉसिटी रिव्हर्स होईल म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली त्यामुळे मोमेंटम चेंज होईल आणि मोमेंटम झालेला मोमेंटम चेंज हा असा दिला जाईल डेल्टा पी एक्स इज इक्वल टू final momentum minus initial momentum. Here if we consider momentum in this direction as m into vx, then after bouncing here after collision this momentum will be minus m into vx. जाताना मोमेंटम किती m vx आहे, बाउन्स झाल्यानंतर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार, जाताना व्हेलॉसिटी आपण प्लस vx मांडली तर येताना व्हेलॉसिटी मायनस vx होईल त्यामुळे मायनस vx. सो फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन मायनस m into vx minus momentum before collision that is the plus m into vx. Therefore this minus m vx minus m vx it is equal to minus 2m vx. Here this negative sign indicates that the molecule has lost the momentum. इथे ह्या निगेटिव्ह चिन्हाचा अर्थ काय होईल तर when molecule collides with the wall it loses the momentum. जेव्हा मॉलिक्यूल ह्या वॉल वरती कोलाइड होतो तेव्हा त्याचा मोमेंटम लॉस होतो. Here this loss in momentum as during the elastic collision both energy and momentum are conserved. इलेस्टिक कोलिजन मध्ये मोमेंटम आणि एनर्जी कॉन्झर्व्ड असतात. मग ऍज दिस मॉलिक्यूल लुजेस द मोमेंटम दिस वॉल वुड हॅव गेन्ड द मोमेंटम. ज्या अर्थी इथे मॉलिक्यूल मोमेंटम लूज करतो याचाच अर्थ हा जे वॉल आहे शेडेड वॉल त्या शेडेड वॉलला मोमेंटम गेन झालेला आहे. मग किती मोमेंटम गेन होईल तर जेवढा मोमेंटम या मॉलिक्यूलने लूज केलेला आहे जेवढा मोमेंटम मध्ये लॉस झालेला आहे तेवढाच मॉलिक्यूलचा मोमेंटम लॉस होईल तेवढाच मोमेंटम या वॉलला मिळेल. म्हणजे मोमेंटमला मिळालेला जो वॉलला मिळालेला मोमेंटम हा प्लस 2mvx एवढा असणार. Thus momentum transferred to the wall during collision is plus 2mvx. तर इथे एका कोलिजन मुळे मोमेंटमला सेडला ट्रान्सफर झालेला मोमेंटम किती असणार 2mvx. The rebounded molecule then goes to the opposite wall and collide with it. आता रिबाउंड झालेला मॉलिक्यूल आहे तो काय होईल परत या सेडेड वॉल वरून तो रिबाउंड झाला कोलाइड झाला तिथून तो या दिशेने निघाला नंतर पुन्हा काय होईल तो या प्लेनला या साइडला कोलाइड होईल आणि पुन्हा या सेडेड वॉल कडे जाणार.
अशा प्रकारे शेडेड वॉल आणि त्याच्या फ्रंटचा जो वॉल आहे ह्या दोघांच्या दरम्यान मॉलिक्यूल सातत्याने कोलाइड होत राहील. We now set average force exerted by one molecule on the wall equal to average rate of change of momentum during the time for one collision. आपल्याला माहित आहे इथे न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार the rate of change of momentum is directly proportional to the force. तर फोर्स आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. टू फाइंड दिस एव्हरेज रेट वी हॅव टू डिवाइड द चेंज इन मोमेंटम बाय द टाइम टेकन फॉर वन कोलिजन. मग आता हा रेट ऑफ चेंज ऑफ फाइंड आउट करायचा असेल तर काय करावे लागेल आपल्याला? चेंज इन मोमेंटमला टाइमने डिवाइड करावे लागेल. एक कोलिजन होण्यासाठी लागणारा टाइम आहे त्या टाइमने डिवाइड करावी लागेल. म्हणजे मोमेंटमला टाइमने डिवाइड केले की आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मिळेल. आफ्टर कोलाइडिंग विथ द शेडेड वॉल मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स टू द अपोजिट वॉल अँड इज रिफ्लेक्टेड बॅक. इट ट्रॅव्हल्स बॅक टू द शेडेड वॉल अगेन अँड कोलाइड विथ द शेडेड वॉल. This means that the molecule travels the distance 2l in between two collisions. Hence, to get the average force, we have to divide by the time between two successive collisions. तर याचा अर्थ असा होईल की मॉलिक्यूल हा पहिल्यांदा कोलाइड झाला, या ठिकाणी मॉलिक्यूल कोलाइड झालेला आहे. समजा एक कोलिजन इथे झाले, नंतर तो मॉलिक्यूल एवढे अंतर कव्हर करेल, हे अंतर किती झाले एल, पुन्हा ह्या समोरच्या या फेस वरती कोलाइड होऊन तो पुन्हा इथे येणार आणि इथे कोलिजन होईल. म्हणजे पहिले कोलिजन एक कोलिजन इथे झाले, कोलिजन झाल्यानंतर मॉलिक्यूल हा ह्या अपोजिट वॉल वरती कोलाइड होईल आणि तो याच शेडेड वॉल वरती पुन्हा कोलाइड होण्यासाठी जेव्हा येईल तेव्हा त्याने इकडे जाण्याचे एल एवढे डिस्टन्स कव्हर केलेले असेल आणि येण्याचे एल एवढे डिस्टन्स कव्हर केलेले असेल. म्हणजे बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स डिस्टन्स कव्हर्ड बाय द मॉलिक्यूल विल बी इक्वल टू एल प्लस एल 2l. म्हणजे एकाच सरफेसला दोनदा कोलाइड होण्यासाठी मॉलिक्यूलला किंवा दोन कोलिजन मधील एकाच सरफेसवरील दोन कोलिजन होत असताना मॉलिक्यूलने कव्हर केलेले अंतर आहे ते किती असते? 2l इतके असणार. 2l. Therefore, टाइम फॉर वन कोलिजन, त्यामुळे एका कोलिजनला लागलेला टाइम आपल्याला कसा काढता येईल? तर आपल्याला माहित आहे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. हे सूत्र आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. And therefore time is equal to this distance divided by speed. Therefore time taken to one collision, it is suppose delta t is equal to distance covered. Let's delta t is equal to, suppose distance is equal to time for one collision is suppose delta t is equal to distance covered, it is equal to 2l, and velocity of the molecule is px. Molecule is moving parallel to x-axis, therefore x component of the velocity is taken here. Therefore delta t is equal to 2l upon px. So this is the time for the molecule to travel back and forth to the shaded wall as like this. Delta t is equal to 2l upon px. तर शेडेड वॉल वरती एक कोलिजन झाल्यानंतर तिथून पुन्हा पुढच्या कोलिजनला येण्यासाठी लागलेला वेळ आहे तो डेल्टा टी इतका असेल. The average force exerted on the shaded wall
by molecule 1 is given as average force. It is equal to average rate of change of momentum. मग average force कसा करणार आपण, तर average rate of change of momentum. आता चेंज इन मोमेंटम इथे आपण पाहिलेलं आहे, किती मोमेंटम चेंज होतो, तर मगाशी आपण पाहिले चेंज इन मोमेंटम इन वन कोलिजन इट इज इक्वल टू 2mvx. 2mvx असे पाहिले होते, पण इथे 2mvx1 लिहिले. दिस इज द चेंज इन मोमेंटम ड्यू टू वन मॉलिक्यूल ओनली. एका मॉलिक्यूल मुळे होणारा चेंज. आता हा चेंज इन मोमेंटम ड्यू टू वन मॉलिक्यूल इन वन कोलिजन डिवायडेड बाय टाइम फॉर वन कोलिजन. एका कोलिजनला लागणारा वेळ आताच आपण पाहिले जस्ट. दिस इज द 2l divided by vx. But as it is for the first molecule, therefore vx1. Therefore 2l divided by vx1. From this we can write this 2 cancels with each other. Therefore m vx1 into vx1, that is the vx1 square divided by l. हे 2l upon vx1 डिवाइड आहेत. हे जर आपण उलटले तर ते गुणिले करता येतील. आणि मग गुणिले जर झाले तर 2m vx1 into vx1 म्हणजे 2m vx1 स्क्वेअर होतील डिवायडेड बाय 2l. 2 कॅन्सल होतील आणि आपल्याला हे सूत्र मिळेल. सो दिस इज द फोर्स exerted on the shaded wall when one collision takes place. एक कोलिजन जर झाले, एका मॉलिक्यूलचे एक कोलिजन त्या शेडेड वॉल वरती झाले, तर एवढा फोर्स तो मॉलिक्यूल त्या शेडेड वॉल वरती अप्लाय करणार आहे. फिर vx1 इज द x कंपोनेंट ऑफ द वेलोसिटी ऑफ मॉलिक्यूल 1. इथे vx1 म्हणजेच काय आहे, मॉलिक्यूल 1 च्या वेलोसिटीचा x कंपोनेंट. कन्सिडरिंग अदर मॉलिक्यूल्स 2, 3, 4 with respective x components of velocities vx2, vx3, vx4. मग आपण जसे एका मॉलिक्यूल वन मॉलिक्यूल साठी एका मॉलिक्यूल साठी आपण एव्हरेज फोर्स काढला m vx1 स्क्वेअर अपॉन n, तसा दुसऱ्या मॉलिक्यूल साठी किती फोर्स काढता येईल, m vx2 स्क्वेअर अपॉन n. तिसऱ्या मॉलिक्यूल साठी तिसऱ्या मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला फोर्स m vx3 स्क्वेअर अपॉन n. चौथा मॉलिक्यूल किती फोर्स अप्लाय करेल, m vx4 स्क्वेअर अपॉन n. तर इथे vx2, vx3, vx4 हे काय असतील, दुसऱ्या मॉलिक्यूलच्या वेलोसिटीचा x कंपोनेंट, तिसऱ्या मॉलिक्यूलच्या वेलोसिटीचा x कंपोनेंट, चौथ्या मॉलिक्यूलच्या वेलोसिटीचा x कंपोनेंट. आणि त्यामुळे मग काय होईल, देअरफॉर टोटल एव्हरेज फोर्स ऑन द वॉल विल बी, टोटल एव्हरेज फोर्स किती होईल, टोटल एव्हरेज फोर्स F इज इक्वल टू m अपॉन l vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर. तर आपण जे इक्वेशन पाहिले हे m vx1 स्क्वेअर अपॉन l, तर टोटल फोर्स आपल्याला असा लिहिता येईल, पहिल्या मॉलिक्यूल साठी m vx1 स्क्वेअर डिवायडेड बाय n अधिक दुसऱ्या मॉलिक्यूल साठी m vx2 स्क्वेअर डिवायडेड बाय n, तिसऱ्या मॉलिक्यूल साठी m vx3 स्क्वेअर डिवायडेड बाय n. आता या सर्वांच्यातून m अपॉन l जर कॉमन घेतले आपण, तर ब्रॅकेट मध्ये काय राहतील, vx1 स्क्वेअर vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर. मग तेच इक्वेशन आपण लिहिलेले आहे, m अपॉन l इंटू vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर प्लस डॉट डॉट. देअरफॉर एव्हरेज प्रेशर, मग प्रेशरचे सूत्र काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया, P इज इक्वल टू F डिवायडेड बाय A. Pressure on shaded wall is equal to force on shaded wall divided by area of the shaded wall. तर pressure is equal to
इथे प्रेशरचे सूत्र आत्ताच आपण पाहिले होते. काय प्रेशरचे सूत्र होते? सॉरी, फोर्सचे सूत्र आत्ताच आपण पाहिले होते. M into this bracket M upon L, M upon L into bracket Vx1 square plus Vx2 square plus Vx3 square plus dot 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 अशा प्रकारे. हा झाला फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ द शेडेड वॉल. एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ, पण क्यूब असल्यामुळे लांबी आणि रुंदी कशी आहे याची सारखी. लेंथ सुद्धा यल आहे आणि ब्रेड्थ सुद्धा यल, त्यामुळे यल इंटू यल किती होईल? यल स्क्वेअर. यल इंटू यल इट इज इक्वल टू यल स्क्वेअर. दिस इज द एरिया. ती जी शेडेड वॉल आहे त्या शेडेड वॉलचा एरिया किती? यल स्क्वेअर. तर या ठिकाणी मी असे हे यल स्क्वेअर लिहिले. मग आता m इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर डिवाइड बाय यल इंटू यल स्क्वेअर. दिस बिकम्स, हे सूत्र आपल्याला असे लिहिता येईल, m इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर प्लस डॉट 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 divided by, here there will be L cube, L square into L cube, and this L cube is nothing but the volume of the cube. L cube म्हणजे काय होईल? त्या व्हॉल्यूमचे, त्या क्यूबचे व्हॉल्यूम होईल. द ऍव्हरेज, तर या ठिकाणी आपण असे लिहिलेले आहे, प्रेशर P इज इक्वल टू m इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डिवायडेड बाय L इंटू L स्क्वेअर. दिस इज L स्क्वेअर, L इंटू L स्क्वेअर. द ऍव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ द x कंपोनंट ऑफ द व्हेलॉसिटी इज गिवन बाय. आता सगळे जे मॉलिक्यूल आहेत त्या सगळ्या मॉलिक्यूलचे व्हेलॉसिटीचे जे x कंपोनंट आहेत त्यांच्या वर्गांचा ऍव्हरेज काढायचा आहे. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलच्या व्हेलॉसिटीच्या x कंपोनंटचा स्क्वेअर करायचा आणि त्याची ऍव्हरेज घ्यायची, म्हणजे बेरीज भागिले एकूण मॉलिक्यूलची संख्या. देअरफॉर दिस इज द मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. दिस इज द मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर x कंपोनंट आहे त्या x कंपोनंटची मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. सो दिस Vx स्क्वेअर बार इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर प्लस डॉट 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 Vxn स्क्वेअर डिवायडेड बाय n. तर इथे n मॉलिक्युल्स आहेत असे आपण म्हणूया. पहिल्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटीचा x कंपोनंट Vx1, दुसऱ्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीचा x कंपोनंट Vx2 आणि nth मॉलिक्यूल आहे त्या nth मॉलिक्यूलच्या व्हेलॉसिटीचा x कंपोनंट Xn. मग त्यांचे स्क्वेअर केले, सगळ्या मॉलिक्यूलच्या व्हेलॉसिटीच्या x कंपोनंटचे स्क्वेअर करून त्याची बेरीज केली आणि एकूण मॉलिक्यूलच्या संख्येने भागले. n is the total number of molecules in container. Then we will get as like this relation. Here this Vx1 square plus Vx2 square plus Vx3 square plus dot 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 is equal to, आता हा एवढा जो भाग आहे, हा हे n आहे ते n आपण या बाजूला जर घेतले, इथे डिवाइड आहे तिकडे काय होतील? मल्टिप्लाय होतील. आणि असे जर केले तर मग हा Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर किंवा जे काय असेल ते सगळे इज इक्वल टू किती होतील? तर n डिवाइड झालेला n तो या बाजूला नेला आपण इकडे, n इंटू Vx स्क्वेअर बार, म्हणजे दिस बार रिप्रेझेंट द मीन स्क्वेअर velocity as like this. And therefore this above equation, this equation becomes
काय m upon this L into L square, that is the L cube, and L cube is equal to V. Therefore, m upon V. This m divided by V. And for this remaining bracket, we can write this n into Vx square bar. N into Vx square bar. So this is the formula for pressure, where this Vx square bar is the average over all possible values of Vx. तर velocityचा x component आहे त्याचा हा average आहे. Now V square bar is equal to Vx square bar plus Vy square bar plus Vz square bar. आता इथे velocityचा x component plus velocityचा y component, velocityचा z component, ह्या सगळ्यांची बेरीज केली तर काय होईल, त्या velocityचा स्क्वेअर. मग आपण काय केले, हे velocityचा x component त्याचा स्क्वेअर केला, velocityचा y component त्याचा स्क्वेअर केला आणि velocityचा z component त्याचा स्क्वेअर केला. म्हणजे आपल्याला काय मिळेल, त्या velocityचा ऍव्हरेज velocityचा स्क्वेअर. मग इथे Vx स्क्वेअर बार इज इक्वल टू Vy स्क्वेअर बार इज इक्वल टू Vz स्क्वेअर बार. तर velocityचा x कंपोनंट त्याचा स्क्वेअर, velocityचा y कंपोनंट त्याचा स्क्वेअर आणि velocityचा z कंपोनंट त्याचा स्क्वेअर, ह्या सगळ्यांचे जे मीन आहेत ते सारखेच असणार आहेत. मीन स्क्वेअर ऑफ द velocity of the component x is equal to mean square of the velocity of component y. Therefore, we can write this relation. आता हे Vx square bar बरोबर Vy square bar बरोबर Vz square bar हे सारखे असल्यामुळे हे वरचे जे इक्वेशन आहे ते आपल्याला असे लिहिता येईल. आपण जर असे लिहिले Vx square bar प्लस Vy स्क्वेअर बार हे सगळे इक्वल आहेत. पुन्हा मी असेच लिहिले इज इक्वल टू Vx स्क्वेअर बार प्लस Vx स्क्वेअर बार. तर Vy स्क्वेअर बार आणि Vz स्क्वेअर बारच्या किमती आपण किती ठेवल्या, Vx स्क्वेअर बार इतक्या ठेवल्या कारण हे तिघे सारखेच आहेत. आता ह्या तिघांची जर बेरीज केली तर किती होईल, मग it will be 3 Vx square bar. आणि मग हे Vx स्क्वेअर बार आहे ते Vx बारची किंमत किती होईल, ते हे जे 3 आहेत हे 3 इथे मल्टिप्लाइड आहेत. हे या ठिकाणी आल्यानंतर इथे आल्यानंतर ते काय होतील, डिवाइड होतील. म्हणजे V स्क्वेअर बार बरोबर आहे, आपण हे रिलेशन मिळवले 3 Vx स्क्वेअर बार. मग Vx स्क्वेअर बार बरोबर काय मिळेल आपल्याला, तर इथे 3 मल्टिप्लाइड आहेत ते डिवाइड होतील. म्हणजे V स्क्वेअर बार डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू Vx स्क्वेअर बार. तर इथे हा जो Vx स्क्वेअर बार जो आहे हा त्याची किंमत किती येणार आहे, V स्क्वेअर बार बाय 3. आणि त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळाले, 1/3. हेच रिलेशन आहे. Vx स्क्वेअर बारची किंमत फक्त किती येईल, इथे ही किंमत येईल 1/3. इथे ठेवणार आपण 1/3 m by v. दिस m, दिस v. 1/3 n by v into here 1/3 m by v, n by v. हा n घेतलेला आहे, हा v घेतलेला आहे. नंतर इथे m आणि इथे राहिलेला हा v स्क्वेअर बार, असे सूत्र येईल 1/3 n by v m into v square bar. So this is the equation 3. This is the expression for pressure. The equation 3 has been obtained for cubical shaped container.
आता हे आपण क्युबिकल सेफ्ट कंटेनर साठी तयार केलेले आहे, परंतु हे कोणत्याही आकाराच्या कंटेनर साठी लागू होते. Here this equation 3 is applicable for container of any shape. Also we have assumed that there are no intermolecular collisions. The number of molecules in the container is so large, about of the order of 10 raised to 23, that even if molecular collisions are taken into account, the above expression does not change. तर आपण काय म्हटलेले आहे तिथे इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स आपण निग्लेक्ट केलेली होती. जरी इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स आपण निग्लेक्ट केली नाहीत तरी सुद्धा इथे गॅस मॉलिक्युलची संख्या इतकी प्रचंड असते की जेणेकरून हे प्रेशरचे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही. If a molecule acquires velocity with components different than Vx, Vy, Vz after collision, there will invariably be some other molecule having the different initial velocity now acquiring the velocity with the components Vx, Vy, Vz. As the gas is steady in equilibrium, this must be happening. Thus, the collisions do not affect the equation 3. तर आपण असे म्हटलेले आहे की मॉलिक्युलला हे 3 कंपोनंट असतात Vx, Vy, Vz. परंतु समजा कोलिजन झाल्यानंतर जर त्या मॉलिक्युलला ह्या 3 व्यतिरिक्त आणि काही कंपोनंट मिळाले असतील तरी सुद्धा नवीन येणारा जो मॉलिक्युल आहे डिफरंट इनिशियल व्हेलॉसिटीने तयार होणारा, तर त्याला ह्या Vx, Vy आणि Vz हे व्हेलॉसिटी कंपोनंट असतात. तर अशा प्रकारे हे दिस इज द एक्सप्रेशन, दिस P is equal to 1/3 n/v mv² bar. This is the expression for pressure. So this is the important derivation or expression in this chapter, derivation for pressure exerted by the gas. Okay, thank you.